अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या जुन्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं। राहुल सोलापूरकरांनी आपलं विधान मागे घ्यावं अशी मागणी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। तर इतिहासावर बोलणं टाळावं असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राहुल सोलापूरकरांना दिला। काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची। सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तू अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे, बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। इतिहासावर अभ्यास आहे, परंतु त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली आग्र्याची सुटका ती देखील मी मुलाखत बघितली आणि आज जर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलले असतील तर माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं, कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यातनं ते जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते। दरम्यान या वादावरती आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणाले? शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान राहुल सोलापूरकर यांनी मध्यंतरी केलं होतं, परंतु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे की याने आता परत एकदा संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं विधान केलं आहे। या त्याच्या विधानाचा आरपीआय खरात पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे। तो बोलताना असं म्हणत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब ब्राह्मण ठरतात असं अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। मुळात या सोलापूरकरला मी सांगतो, वेदाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलंच आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 पर्यंत दिलेला आहे। रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून याला अटक करा आणि राहुल सोलापूरकरला मी सांगतो, लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही आणि लवकरात लवकर याच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहोत।